नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज करतोय आपण ही शंखाची एक रांगोळी. छोटीशी रांगोळी आहे, करायला सोपी आहे. तर आता ह्या रांगोळीत मी 4 प्रकारचे मोती वापरले आहेत. एक पिवळा, लाल, हा थोडासा अबोली कलर फिका आणि हा ब्राऊन. आता आपण 3 कलरमध्येच ही रांगोळी करणार आहोत. त्याच्यामध्ये मी जे रंग घेतले त्याच्यामध्ये हा ब्राऊन घेतला, हा पिवळा घेतला आणि हा पांढरा घेतला. हे सगळे 6 mm चे मोती आहेत. त्यानंतर हा 50 mm चा धागा. याच्यामध्ये मी हे यासाठी घेतलं की कन्फ्युजन होत नाही. रांगोळी करायला खूप सोपी आहे. बघूया आपण ही कशी करायची ते. तर ह्या रांगोळीसाठी पहिले 6 मोती घेऊन त्याचा एक गोल करून घ्यायचा. 6 पांढरे मोती घ्यायचे आणि हे सर्वच मोती आपण 6 mm मध्ये घेतले. बाकीच्या मोत्यांमध्येही 5 किंवा 4 नंबरच्या मोत्यामध्ये ही डिझाईन करता येईल, पण ती अतिशय छोटी होईल म्हणून त्याच्यावरती 6 mm चेच मोती यूज करायचे. तर हे 6 मोती होऊन आपण एक छानशी पक्की गाठ पाडून घेऊ. आता ही डिझाईन करायला सोपी आहे, फक्त 1-2 स्टेप्स याच्या डिफरंट आहेत आणि म्हणून मी तुम्हाला कलर्ड मोती त्यामध्ये दाखवत नाही आहे. डायरेक्टली ब्राऊन कलरमध्ये ही आपण करून घेऊ. तर ही छानशी एक पक्की गाठ पाडून घेतली. गाठ पाडून हा धागा कापून टाकू. कापल्यानंतर काय करायचं, या 2 मोत्यांमधून थोडंसं पुढे धागा काढून घेऊ. आता ह्याच्यामध्ये सुरुवात आपण कुठून करणार आहोत, तर सुरुवातीला काय करायचं, 2 पांढरे, 1 ब्राऊन आणि 2 पुन्हा पांढरे असे 5 मोती होऊन 6 मोत्याचा गोल करून घ्यायचा. कारण आपण याच्यातला एकच मोती गोल करण्यासाठी वापरणार आहे म्हणून आपण 6 मोती घातलेत. तर हा एक गोल झाला आपला आणि पुढच्या एका मोत्यातून नीडल काढून घ्यायची. आता हा गोल झाल्यानंतर आपण काय करणार आहे, एक ब्राऊन मोती घ्यायचा आणि 3 2 पांढरे मोती आणि पुन्हा 1 ब्राऊन मोती, असे 4 मोती घेऊन आपण एक गोल करणार आहोत. इथे 2 मोती आहेतच ऑलरेडी म्हणून आपण 4 मोती घेतलेत. असे एक गोल करून घ्यायचा. आता पुढचा गोल करताना काय करायचं, पुढचा गोल करताना 1 ब्राऊन मोती घ्यायचा आणि 3 व्हाईट मोती घ्यायचे. याच्यामधले हे 2च गोल थोडे वेगळे आहेत, बाकीचे गोल सगळे सारखे आहेत. तर याच्यामध्ये 3 पांढरे मोती घ्यायचे. आणि हे पांढरे मोती घेऊन या ब्राऊन मोत्यामधून नीडल टाकून घ्यायची. तर पुढच्या 2 मोत्यांवरती आपण सेम पद्धतीने गोल करणार आहोत. 1 ब्राऊन आणि 3 पांढरे. 1, 2 आणि 3. तर ह्या रांगोळीकडे बघा. इथून आपण सुरुवात केली, या लाल मोत्यापासून सुरुवात केली आणि याच्यामध्ये आपले 5 मोती होऊन झाले. म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5 इथपर्यंत आपण आलेलं आहे. म्हणजे जिथे आपण 3 मोती ओवले. सॉरी, ही स्टेप आहे ती. 1, 2, 3, 4 आणि 5. हे 3 आणि हे 3, 6. तर या ठिकाणी आपले 5 मोती झालेले आहेत. शेवटची स्टेप आपल्याला करायची 1 ब्राऊन
आणि 3 पांढरे आणि त्यानंतर सगळे मोठी व्हाईट. तर पुन्हा एक ब्राऊन आणि 3 व्हाईट. तर याच्यामधल्या 3 स्टेप सारख्या आहेत आणि 3 स्टेप थोड्या वेगळ्या आहेत. तर ही एक आपली स्टेप झाली. आणि आता मात्र सगळेच्या सगळे मोती आपल्याला पांढरे घालायचे आहेत उरलेले. तर याच्यामध्ये 3च मोती घालायचे आहेत, कारण 3 मोती 1, 2 आणि 3 असे 3 मोती आपल्याकडे आहेत, म्हणून 3च मोती घालायचे. आणि ही नीडल इथून काढून द्यायची. काढून आता पुढची स्टेप. आता 2 स्टेप्स आपल्या कंप्लीट झाल्या. त्याच्यामध्ये फक्त 4 स्टेप्स आहेत, पण 4 स्टेप्सपैकी आपण काय करतो आहे, पुढच्या ज्या 4 स्टेप्स आहेत त्यातल्या 2 स्टेप्स थोड्याशा किचकट आहेत. बाकीच्या सर्व स्टेप्स ह्या खूप सोप्या आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी हा जो मोती आहे, हा मोती, तर ह्या मोत्याच्या समोर एक गोल करायचा आहे. आणि तो गोल कसा करायचा आहे तो बघूया. आता पुढची स्टेप करताना काय करायचं, 3 पांढरे घालायचे आणि 1 ब्राऊन घालायचं. असे 3 मोती घालायचे आणि 3 मोती घालून हे जे 2 मोती आहेत मधातले, या मधल्या पोर्शनमधले, त्याच्यावरती एक चौकोन करून घ्यायचा. आता कॉर्नरचा प्रत्येक मोती आहे, त्या प्रत्येक मोत्यावर थोडासा वेगळा चौकोन करायचा आहे. आता या कॉर्नरच्या मोत्यावरती आपल्याला चौकोन करताना काय करायला लागेल, तर या ठिकाणी 2 व्हाईट मोती टाकायचे आणि 2 ब्राऊन मोती टाकायचे. असे 4 मोती, त्याच्यापैकी 2 आहेत आपल्याकडे ऑलरेडी. असे 4 मोती टाकायचे. 4 मोती टाकून काय होतं, इथून एक गोल करून घ्यायचा. कॉर्नरच्या मोत्यावर 4 मोती लागतील, बाजूच्या मोत्यावरती मधल्या मोत्यांवरती 3 मोती लागतील. आता हा एक झाला आपला. आता या ठिकाणी आपल्या ह्या ब्राऊन मोत्यामध्ये नीडल आलेली आहे. तर त्यामध्ये 2 व्हाईट आणि 1 ब्राऊन. आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही रंग घेऊ शकता, वेगळे रंगसुद्धा घेऊ शकता. पण पहिल्यांदा जर जे बिगिनर्स असतील त्यांनी सारख्याच मोत्यामध्ये करायची. मी जी अगोदर केलेली डिझाईन आहे, ही डिझाईन तुमच्या रेफरन्ससाठी देणार आहे. तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि त्या पद्धतीने करून बघा. आता ह्याच्यामधले 1, 2 आणि 3 चौकोन झालेत, 3 गोल झालेत. आता आपल्याला ह्या कॉर्नरच्या मोत्यावर करायचं आहे. आणि कॉर्नरच्या मोत्यावर करताना 1 ब्राऊन, तर याच्यामध्ये 1 ब्राऊन, 2 व्हाईट आणि 1 ब्राऊन असे 4 मोती टाकायचे आणि ही नीडल पुढे न्यायची. आता ह्या सेम पद्धतीने आपल्याला हा पूर्ण गोल करत न्यायचा आहे. ही जी पद्धत आहे, ह्याच पद्धतीने जिथपर्यंत आपण हे गोल केलेले आहेत ह्या गोलापर्यंत सेम पद्धतीने 1 ब्राऊन आणि मध्ये व्हाईट असे 3 मोती घालायचे आहेत. कारण इथे 3 मोती ऑलरेडी आहेत, म्हणून 3 मोती घालायचे. 1 ब्राऊन आणि 2 पांढरे असे 3 मोती. आता कॉर्नरला आपल्याला 4 मोती टाकावं लागतील. तर 1 ब्राऊन आणि 3 व्हाईट, 1, 2 आणि 3. तर अशा पद्धतीने इथपर्यंत मी करून घेते. सेमच पद्धतीने करायचं आहे. कॉर्नरला 4 मोती घ्यायचे आणि सेंटरला 3 मोती घ्यायचे. अशा पद्धतीने हे करत न्यायचं आहे. आता इथपर्यंत आपलं झालं आहे. सेम पद्धतीने आपल्याला इथपर्यंत करत आणायचं. ते एवढं मी करून घेते, मग पुढची स्टेप पाहूया. आता या ठिकाणी आपण याच्यामधला शेवटचा भाग, ह्या 3ऱ्या स्टेपमधला इथपर्यंत आपलं कंप्लीट झालं.
आता आपण धागा पुढे काढून घ्यायचा आहे आणि आत्ताच्या स्टेप्स आहेत ह्या खूप सोप्या आहेत. इथे धागा आपण काढून घेतला तर हा आपला अर्धा भाग याचा कंप्लीट झाला आहे. आता ह्या अर्ध्या भागामध्ये काय करायचं, तर अर्ध्या भागामध्ये करताना आपण काय करणार आहे, आता सगळेच्या सगळे ब्राऊन मोती आपल्याला ओवायचे आहेत. मधले जे मोती आहेत त्याच्यावरती काही नाही, ही स्टेप खूप सोपी आहे. फक्त तुम्हाला कॉर्नरला करताना या ठिकाणी लक्ष द्यायचं. हा एक गोल झाला ब्राऊन मोत्याचा, त्याचा पुढचाही गोल ब्राऊनच मोत्याचा करायचा आहे. 1 2 आणि 3 या ठिकाणी 3 मोती आहेत म्हणून ब्राऊनच कलरचा करायचा. आणि मात्र आता सेंटरला जेव्हा आपण येतो तेव्हा सेंटरच्या मोत्यावरती मात्र आपल्याला पिवळा मोती या ठिकाणी टाकायचा आहे. आता हे आपण अशा पद्धतीने पकडूया आणि या ठिकाणी आपल्याला एक हा जो मोती आहे, हे जे कॉर्नरचे मोती आहेत 1 2 3 4 5 आणि 6, हा 6वा मोती आहे. तर कॉर्नरच्या मोत्यावरती मात्र करताना एक पिवळा मोती आपल्याला इथे टाकायचा. आता कॉर्नरच्या मोत्यावरती आपण कोणते टाकायचे, एक पांढरा, एक ब्राऊन, एक पिवळा आणि एक ब्राऊन, असे अल्टरनेट मोती टाकलेत. पुढच्या स्टेपमध्ये तुमच्या लक्षात येईल की असे मोती का टाकलेत आपण. तर या ठिकाणी 2 मोती ऑलरेडी होते, आपण 4 टाकून घेतलेत. आणि हा जो मोती आहे कॉर्नरचा, हा बरोबर याच्या समोरासमोर आला पाहिजे, एवढं लक्षात घ्यायचं. आता या ठिकाणी सगळे मोती आपल्याला ब्राऊन टाकायचे आहेत. आता ही रांगोळी करताना आपल्याला ह्या 2 बाजू सारख्या करायच्या आहेत, इकडची बाजू आणि इकडची बाजू, म्हणजे त्याच्यातल्या 6 पैकी 4 बाजू सारख्या आहेत आणि वरची आणि खालची बाजू थोडी वेगळी आहे. तर तेवढं लक्षात ठेवायचं. ह्या 2 बाजू करताना एवढा विचार करावा लागत नाही, पण खाली आणि वर ह्या 2 ठिकाणी फक्त लक्षात ठेवायचं. आता या ठिकाणी आपण 3 व्हाईट मोती घेतो आहे आणि ह्या 3 मोत्यांवरती पुन्हा एक 6चा गोल आपल्याला करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता पुढच्या 2 मोत्यांवर एक 6चा गोल करायचा आहे. आता या ठिकाणी 2 व्हाईट मोती घ्यायचे आणि एक ब्राऊन कलरचा मोती. आता या ठिकाणी आपण कुठे आलो आहे, ह्या कॉर्नरच्या मोत्यावरती. तर कॉर्नरच्या मोत्यावरती करताना 2 ब्राऊन कलरचे मोती आणि एक पिवळा मोती. आणि एक पुन्हा ब्राऊन कलरचा मोती, अशी 4 मोती घालायला लागेल. 4 मोती घालून या ठिकाणी हा पुन्हा एक गोल करायचा आहे आपल्याला. फक्त या ठिकाणी एवढं लक्षात ठेवायचं की हा मोती जो पिवळा आहे हा याच्या समोरासमोर आला पाहिजे. आता उरलेले 2 गोल 2 साईड ह्या जशाच्या तशा आहेत, त्याच्यामुळे याच्यात विशेष काही नाही. या ठिकाणी 3 ब्राऊन कलरचे मोती घ्यायचे. आता ही या कॉर्नरपर्यंत सेम करायचं आहे आपल्याला. या कॉर्नरपर्यंत इथे थोडंसं चेंज करायचं आहे. तर या ठिकाणी 2 ब्राऊन आणि एक येलो आणि एक ब्राऊन असा कॉर्नरचा मोती आहे. तर इथे
दोन्ही ब्राऊन कलरचे गोल करायचे जसे आपण या बाजूला केले. तर सेम एवढी बाजू इथपर्यंत करते, मग ही स्टेप दाखवते आणि ही बाजू जशीच्या तशी आहे. तर ही वरची बाजू करताना पहिल्यांदा एक व्हाईट मोती घ्यायचं आहे, एक ब्राऊन मोती, एक पिवळा मोती आणि एक पुन्हा ब्राऊन मोती. जसा इथे कॉर्नर केला त्या पद्धतीने आता या ठिकाणी थोडासा चेंज करायचं आहे. तर हा कॉर्नर झाला की आपलं काम सोपं होतं. आता या पुढच्या 2 मोत्यांवरती काम करताना आपल्याला सगळे मोती व्हाईट घ्यायचे आहेत, फक्त त्यात मधला मोती हा ब्राऊन पाहिजे आणि 2 मोती व्हाईट पाहिजे. त्यानंतर पुढच्या 2 मोत्यातून नेडल काढायची, पुन्हा 2 व्हाईट तीनही व्हाईट मोती घेऊन हा गोल पूर्ण करायचा. मंडळी, आजूबाजूला एवढे जास्त आवाज आहेत की काय करावं सुचत नाही. आता हा पुन्हा आपला कॉर्नरचा मोती आला. तर कॉर्नरच्या मोत्यावरती 2 ब्राऊन, एक येलो आणि पुन्हा एक ब्राऊन असे 4 मोती टाकायचे आहेत आणि कॉर्नरचा पूर्ण करायचा. पुढच्या 2 मोत्यातून निडल काढून घ्यायची. आता हा जो कॉर्नर आहे इथे पूर्ण ब्राऊन मोती, या ठिकाणी पूर्ण ब्राऊन मोती आणि इथे फक्त ह्या मोत्याच्या पुढे पिवळा मोती. तर हे पूर्ण या बाजूचं जसं केलं तसं सेमच आहे. हे पूर्ण करते आणि तुम्हाला दाखवते. तर ह्या शंखाचा जवळपास सर्व भाग कंप्लीट झाले. आपल्या पुढच्या 2 स्टेप राहिल्या आणि पुढची स्टेप मात्र अगदी सोपी आहे. शेवटची 5वी आणि 6वी स्टेप खूप सोपी आहे. आपण इथपर्यंत आलेलं आहे, या मोत्यापर्यंत. आता ह्या मोत्यावरती ह्या 2 जे मोती आहेत या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, हे जे 2 ब्राऊन मोती आहेत, तर ह्या 2 ब्राऊन मोत्यांवरती आपल्याला हा एक गोल करून घ्यायचा आहे. त्याच्यापैकी एक व्हाईट मोती असेल, एक ब्राऊन असेल आणि 2 येलो असतील. तर आता ही स्टेप कशी करायची ते पहिल्यांदा पाहूया आणि मग लास्ट स्टेप. तर या ठिकाणी आपल्याला एक व्हाईट मोती घ्यायचा आहे, त्याच्यानंतर एक ब्राऊन आणि 2 येलो. तर आपल्याला असं पलटून घ्यायला लागेल आणि पुढच्या 2 मोत्यातून निडल काढून घ्यायची. आता हा जो गोल आहे हा आपल्याला व्हाईट मोत्याचा करायचा आहे, सेंटरचा गोल. म्हणजे सगळे जे मोती आहेत हे टोटल 3, 3, 6 आणि 2, 8. त्याच्यापैकी पिवळे मोती सोडले तर मध्ये आहेत 6 मोती. तर प्रत्येक 6 मोत्यांपैकी मधल्या 2 मोत्यांवर आपल्याला एक पांढरा गोल करायचा आहे. तर त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एक पांढरा गोल करायचा आणि मधला मोती सेंटरचा सोडून द्यायचा. आता या ठिकाणी एक पांढरा गोल केला मी. ही स्टेप थोडीशी लक्ष देऊन बघा. हा एक पांढरा गोल केला. पांढरा गोल केल्यानंतर ही निडल ह्या 2 मोत्यांवरती पुन्हा एक गोल करायचं आहे. आता इथे एक स्टेप लक्षात ठेवायची. हा पिवळा आणि ब्राऊन किंवा कोणताही रंगीत मोती तुम्ही जो वापराल तो. पिवळ्या मोत्याजवळ निडल निघाली तर त्या ठिकाणी 2 पिवळे मोती घालायचे आणि एक हा कलर्ड मोती किंवा रंगीत मोती घालायचा. एवढं लक्षात ठेवलं की ही स्टेप झाली असं समजा. आता या ठिकाणी बघा, ही स्टेप आपली पूर्ण झाली. आता काय करायचं, हा मोती सोडून द्यायचा, सेंटरचा मोती सोडून द्यायचा. आतापर्यंत आपण सेंटरच्या मोत्यावरती डिझाईन करत आणल्या, पण आता सेंटरच्या मोत्यावरती कोणतीही डिझाईन आपल्याला करायची नाही. तर या ठिकाणी एक पांढरा मोती, त्यानंतर एक ब्राऊन मोती आणि त्यानंतर बाजूला पिवळे मोती आहेत म्हणून 2 पिवळे मोती. म्हणजे या ठिकाणी जो सिक्वेन्स वापरला त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट. आणि ह्या मोत्यातून निडल पुढे घेऊन जायची.
हा कॉर्नर आहे, हा जो आहे हा आपला कॉर्नर आहे आणि म्हणून या ठिकाणी मात्र कुठलाही ब्राऊन मोती न वापरता सगळेच्या सगळे पांढरे मोती वापरायचे आहेत. या ठिकाणी बघा हा गोल डिझाईन सेमच आहे, त्याच्यामध्ये काही फरक पडलेला नाही, फक्त तो गोल आपल्याला पूर्ण करायचा आहे. हा गोल पांढऱ्या मोत्याने पूर्ण करायचा आणि सेम स्टेप रिपीट करायचे. या ठिकाणी ही स्टेप पुन्हा दाखवते मी तुम्हाला एकदा. हा झाला. आता या ठिकाणी बरोबर मी सांगितल्याप्रमाणे पिवळ्या मोत्याजवळ आपली निडल निघाली म्हणून 2 पिवळे मोती, त्यानंतर एक ब्राऊन मोती आणि ही निडल याच्यातून पास करायची. पुन्हा पिवळा मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या 2 मोत्यावर डिझाईन करून घ्यायची. आता ही जी स्टेप आहे ही स्टेप आपल्याला पूर्ण इथपर्यंत रिपीट करायची आहे. तर ही स्टेप मी पूर्ण करते आणि मग लास्ट स्टेपकडे वळूया आपण. आता या ठिकाणी आपल्या ह्या 5 स्टेप पूर्ण झाल्या आहेत. आता आपण शेवटच्या स्टेपकडे वळूया. या ठिकाणी ही निडल अशी वर काढून घ्यायची. काढून आता लास्ट स्टेपला मात्र आपल्याला 6 मण्याचा गोल न करता फक्त 5 मण्याचा गोल करायचा आहे. त्याच्यापैकी मधला मोती हा ब्राऊन आला पाहिजे आणि काठावरचे 2 मोती हे येलो आले पाहिजे. बस एवढं छोटंसं प्रिकॉशन घ्यायचं आणि प्रत्येकी 2 मोत्यांवरती एक एक गोल करत जायचं. आता ह्या मोत्यावरती एक ब्राऊन घेतला आणि 2 येलो घेतलेत. आता पुढच्या मोत्यावरती पहिल्यांदा 2 पिवळे घ्यायचे आणि मग ब्राऊन 3 मोती ऑलरेडी आहेतच म्हणून मग इथे 5 मोत्याचा हा एक गोल कंप्लीट झाला. म्हणजे पहिला गोल करताना 3 मोती घ्यायला लागतील आणि दुसरा गोल करताना 2च मोती घ्यायला लागेल. पुन्हा निडल पुढच्या याच्यापर्यंत पास करून घ्यायची. इथून या 2 मोत्यांपर्यंत ही निडल पास करायची आणि पुन्हा इथे मधला घ्यायचा ब्राऊन मोती आणि काठावरचे 2 मोती हे पिवळ्या रंगाचे. आता या ठिकाणी गोल्डन मोती तुम्ही वापरू शकता, पण मी गोल्डन मोती यासाठी वापरले नाहीत की हल्ली गोल्डन मोती हे फार वाईट येतात, म्हणजे लगेच काळे पडतात. 2 वर्षापूर्वी ही कंडिशन नव्हती. 2 वर्षापूर्वी आणलेले मोती आजही माझ्याकडे जसेच्या तसे सुरक्षित आहेत, म्हणजे त्याला काहीही झालेलं नाही. पण आत्ता आणले की जवळपास एखाद्या महिन्यात ते काळे पडतात आणि म्हणून मी या ठिकाणी पिवळ्या रंगाचे मोती वापरले. पण खात्रीशीर मोती मिळत असतील तर नक्की काठावरती गोल्डन मोती वापरा, छान दिसतील. आणि दुसरी गोष्ट अशी की काही मैत्रिणी मला विचारतात की तुम्ही गोल्डन मोती कुठे घेता. मैत्रिणींनो, गोल्डन मोती घ्यायचा असेल तर तो ज्वेलरी शॉपमध्ये घ्या, जिथे ज्वेलरीचंच मटेरियल मिळतं. त्या ठिकाणी जर घेतलं तर कदाचित तुम्हाला गोल्डन मोती चांगले मिळू शकतात. अन्यथा ते मोती आणि पावसाळ्यात तशीही लवकर काळे पडतात. तर अशा पद्धतीने आता आपल्याला हे 5-5चे गोल करून हे पूर्ण करायचे. ही डिझाईन मी पूर्ण करते आणि मग झालेली डिझाईन तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने छानशी शंखाची रांगोळी तयार झाली आहे. ही मी पूर्वी केलेली आणि ही आत्ता केलेली. याच्यामध्ये 4 कलरचे मोती वापरले आहेत. हा मधला अबोली आहे, हा ब्राऊन आहे, रेड आणि येलो असे वापरले. याच्यामध्ये फक्त आपण 3 कलरचे मोती वापरलेत. या ब्राऊनच्या जागेवर तुम्ही पूर्ण रेड जरी वापरले तरी शंख हा कुंकवात ठेवल्यासारखा दिसतो. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट अशी की वेगवेगळ्या रंगामध्ये घेऊन उंबरठ्याच्या जवळ जरी शंख, चक्र, पद्म, गदा आणि पद्म अशा चिन्ह जरी ठेवले तरी ते सुंदर दिसतात. आता ही कलाकृती कशी वाटली ते नक्की सांगा. जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.